सांगलीत शैक्षणिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस. PSR ह्युमन राईट्स संघटनेकडून कठोर कारवाईची मागणी. पालकांची परवानगी न घेता विद्यार्थ्यांचा प्रवेश दुसऱ्या कॉलेजला ट्रान्सफर. फी परत न मिळाल्याने पालकांमध्ये संताप. सांगली जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रातील एक गंभीर आणि धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगच्या संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारदार सुधीर तालुरी यांचा पाल्य सुजल तालुरी यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विजयनगर येथील एका नर्सिंग संस्थेत JNM 3 वर्षासाठी कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. यासाठी सुमारे 70,000 रुपये फी भरून अधिकृत पावतीही देण्यात आली होती. मात्र संबंधित संस्थेने पालकांची कोणतीही लेखी परवानगी न घेता विद्यार्थ्याचा प्रवेश परस्पर कराड येथील दुसऱ्या नर्सिंग कॉलेजमध्ये ट्रान्सफर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पालकांना मोठा धक्का बसला असून विद्यार्थ्यालाही मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे तक्रारीत नमूद आहे. वर्षभरात योग्य शिक्षण न मिळणे, शिक्षणाकडून दमदाटी तसेच प्रशासनाकडून आरदावीची वागणूक दिल्याचेही आरोपात म्हटले आहे. दरम्यान संबंधित संस्थेकडून फी परत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अनेक महिने उलटून ही रक्कम परत न मिळाल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासोबतच झालेल्या वादातून मारहाणीचा प्रकारही घडल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात संघटनेने भारतीय दंड संहितेतील फसवणूक कलम 420, विश्वासघात कलम 406 तसेच मारहाण व धमकी संदर्भातील विविध कलमांचा उल्लेख करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय ग्राहक संरक्षण कायदा आणि नर्सिंग काउन्सिलच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्या: प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, भरलेली संपूर्ण फी तात्काळ परत मिळावी, पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, भविष्यात अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. सदर निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित विभागाकडे पाठवण्यात आले आहे. हे निवेदन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे, सांगली जिल्हा अध्यक्ष देवधर सांगले, सरचिटणीस प्रतीक इंगळे, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जुबेर शेख आणि तक्रारदार यांच्या उपस्थितीत सांगलीच्या उपजिल्हाधिकारी माननीय स्नेहल कनिचे मॅडम यांना देण्यात आले. या घटनेमुळे जिल्ह्यातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षण व्यवस्थेतील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नमस्कार, माझे नाव सुधीर तालुरी आणि हा माझा पाल्य सुजल तालुरी. सिनर्जी हॉस्पिटलमध्ये आपण JNM नर्सिंगसाठी 3 वर्षासाठी याचं ॲडमिशन केलेलं होतं. खरं 2024 ते 25मध्ये असा अनुभव आला की आम्हाला 10 महिन्यानंतर आम्हाला सिनर्जी हॉस्पिटलकडनं सांगण्यात आले की तुमचं मुलाचं ॲडमिशन आम्ही वासंती माने कॉलेज कराड इथे केलेलं आहे. आणि खरं पालक म्हणूनही आम्हाला धक्कादायकच होतं आणि गेले 1.5 वर्ष आम्ही हा त्रास सहन करत आहोत की आम्ही सिनर्जी हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिशन घेतलेलं असताना माझ्या पाल्याला वासंती माने कॉलेज कराड येथे परीक्षेसाठी जावं लागेल किंवा त्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि हे आम्हाला विश्वासात न घेता किंवा आम्हाला काही कोणतीही पूर्वसूचना कल्पना न देता परस्पर जे सिनर्जीचे ॲडमिनिस्ट्रेशन होते त्यांनी हा सर्व प्रकार केलेला आहे. आपण बघतो की याच्यामध्ये आम्हाला खूप मानसिक त्रास झाला आहे. माझ्या मुलाला त्रास झालेला आहे. 80,000 फी ठरलेली असताना सिनर्जीची आपण 70,000 रुपये त्यांना वेळोवेळी जमा केलेला आहे. आणि त्यातसुद्धा तेथील प्रोफेसर, वर्ग शिक्षक आणि जे क्लार्क आहेत ते मुलांना मानसिक त्रास देत होते. पेमेंटसाठी, फीसाठी वर्गातून मुलांना बाहेर काढणे, व्यवस्थित न शिकवणे. तसंच या 1.5 वर्षामध्ये असा अनुभव घेतला एक पालक म्हणून आम्ही की एक पण पेरेंट्स मीटिंग किंवा पालक मीटिंग त्यांनी घेतलेली नाही आहे. आणि विशेष करून बघतो तर त्यांची दमदाटाई हे आम्हाला त्याच्यामध्ये दिसून आलेले आहे. आणि विशेष करून आम्ही त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनला पण मागच्या मार्च महिन्यामध्ये तक्रार दिलेली होती की अशा पद्धतीनं ते 2-3 महिन्यात तुमचा स्टाफ चेंज होत आहे, मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही आहे, फीसाठी पण तगादा लावून मुलांना वर्गाच्या बाहेर काढलं जात आहे आणि तुम्ही लक्ष द्या. आणि याचाच राग मनात धरून गेले 1.5 ते 2 महिने माझ्या मुलाला त्यांनी मानसिक व शारीरिक त्रास दिलेला आहे की तुम्ही मोठ्या वरिष्ठ पातळीवर आमची तक्रार केला म्हणून. आणि त्यानुसार आम्ही ज्यावेळी त्या कॉलेजमध्ये मुलाला त्रास द्यायला लागला म्हणून विचारायला गेल्यावर तेथील क्लार्क आणि तिथल्या लोकांनी आमच्याबरोबर हातापाई केलेली आहे. आणि आम्ही त्यानुसार पोलीस कंप्लेंट विश्रामबागला द्यायला गेलो. त्यावेळी त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही तुमची फी परत देतो आणि तुमचं मुलाचं शिक्षण तुम्हाला जिथं करायचं तिथं करा आणि 15 एप्रिलला आम्ही तुमचे पैसे आम्ही तुम्हाला पूर्ण देतो म्हणून असं आम्हाला सांगितलेलं. आणि त्यानुसार आम्ही 16-17 तारखेला त्यांना फोन केला असता तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही, तुम्हाला काही करायचं आहे ते करा, या पद्धतीनं त्यांचं बोलणं आमच्याशी आलं.
वास्तविक बघता तर माझ्या मुलाचं सिनर्जी हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन असताना वासंती माने कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन केलं. 1.5 वर्ष हा मानसिक व शारीरिक त्रास आम्ही झेलत आहोत आणि विशेष करून या सर्वातून मार्ग मिळण्यासाठी मग आम्ही PSR आपले ह्युमन राईट्स प्रोटेक्शन कौन्सिल जे जिल्हाध्यक्ष आहेत देवधर सांगले यांच्यामार्फत आम्ही आज निवासी जिल्हाधिकारी आपल्या कनिचे मॅडम जे डॉक्टर स्नेहल कनिचे मॅडम आहेत त्यांच्याकडं अर्ज दिलेला आहे. आणि खरोखरच आज माझ्या बाबतीत पालक म्हणून जे घडलेलं आहे ते इतरांबाबतीत घडू नये, योग्य तो न्याय आम्हाला मिळावा. कारण मुलाचं शिक्षण आहे, 1.5 वर्ष मुलाचं नुकसान झालेलं आहे, फी पण भरलेली आहे आपण 80,000पैकी 70,000. आणि या सर्व गोष्टीत योग्य ती कारवाई सिनर्जी हॉस्पिटल आणि जे काही त्यांचे प्रोफेसर आहेत, वर्ग शिक्षक आहेत, क्लार्क आहेत इथपर्यंत आहे की माझ्या मुलाला मारहाण पण झालेली आहे आणि हातापाई पण झालेली आहे आणि त्याच्यात योग्य ती कारवाई करून आपण मला न्याय मिळवून द्यावा. आणि मी ह्युमन राईट्स आपण जे कौन्सिल आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष देवधर सांगले साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि या सर्व गोष्टीत जो काय आम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास झालेला आहे हे त्यांनी स्वतः बघितलेलं आहे. त्यांना आपण सगळं अर्जासोबत आपले भरलेल्या फीचे पावत्या पण आपण दिलेल्या आहेत आणि योग्य ती कारवाई इथून होईल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आशा करतो.